सकाळी सकाळी केस कर्तनालयातून हिरो सारखा तयार होऊन घरी आलो तेव्हा मोदींचं भाषण ऐकत असलेले कुठेही जाऊ पण पलंगावरच बसू या पलंगप्रिय मंडळाचे अध्यक्ष असलेल्या प्रिय काकांनी दाढी मस्त झाली अशी पावती दिली. मग एकाच वेळेस भाजी चिरून पोथी वाचताना फोनवर बोलणारी त्यांची मंडळी म्हणजेच माझी मोठी मावशी आल्याने आमच्या घरच्या मास्टर शेफ यांचा समोशांचा बेत सुरू होता. मी पटकन अंघोळ करून अंबाबाईसाठी चंदनाचा गंध उघडायला बसलो पण समोशांचा गंध मन अधीर करत होता. मग त्या सुवासाने मी आपसुक तिकडे धावत सुटलो. तेव्हा समोशांना झुलताना पाहून बाबांकडे बघत गोड हसून हिम्मत करून विचारलं, बाबा समोसा द्या ना. थांब थोडं, काय पूजा कर. तेव्हा हा त्यांचा जमदग्नी अवतार बघून मोह आवरला आणि गपगुमान आरती जप आणि अंबाबाईला नमस्कार करून मोठ्या मावशीने प्रेमाने वाढलेल्या ताटासमोर बसलो. पण नजर मात्र समोशांवरच होती. मावशीने सुरुवात स्वतःपासून केली. मग तिच्या आहुंना समोसा दिल्यावर लाडक्या मेहुण्याला आणि तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना म्हणत लहान बहिणीला एक समोसा देऊन माझ्याकडे येतात ही लहानगी पोरं आली आणि तिलकुंद चतुर्थीचा व्लॉग का टाकला नाही असं गोड आवाजात जाब विचारून ताटा करत गेली. तर मंडळींसारखा एक समोसा मिळणार असं